श्रीकृष्ण. सर्वात अगोदर काय करायचं, बासरी कशी पकडायची आपल्याला शिकायचं. बासरी साधारणपणे अशी अशी धरायची. अशी धरल्यानंतर आपला उजवा हात आहे ना, उजव्या हाताची पहिली 3 जी बोट आहेत ना, रिंग फिंगर, मिडल फिंगर आणि इंडेक्स फिंगर, ही जी फिंगर्स आहेत ना, त्यातलं जे मधलं पेर असतं ना, ते इथे पहिलं बोट. हे टोटल 6 होल असतात ना, हे 6 होल आपण 6 बोटांनी कव्हर करायचे. तर त्यासाठी हे इंडेक्स फिंगर आहे ना, त्याचं मधलं बोट इथे, मिडल फिंगरचं मधलं पेर इथे आणि रिंग फिंगरचं मधलं जमेल तसं. मग डावा हात तुम्ही पण तसंच करायचं. डावा हाताचं पण तेच फिंगर, इंडेक्स, मिडल आणि रिंग फिंगर, त्याचं मधलं पेर ते असं ठेवायचं आणि असं ठेवायचं. आणि हा अंगठा, हा थंब इथे, हा थंब थोडासा इकडे, हा थंब इथे, आणि करंगळी अशी टेकवायची सोडायची अशी प्रॅक्टिस करायची. टेकवायची सोडायची. नंतर बासरी ही अशी पकडल्यानंतर ओठांना कुठे लावायची, ओठांचा जो हा भाग असतो ना मधला, त्याच्याबरोबर खाली इथे लावायची. ती लावायची कशी, हे असं, आणि फुंकर मारून बघायचं. अशी थोडीशी फिरवायची तिला, आणि सर्वात चांगला आवाज कुठे येतो बघायचं. ज्या ठिकाणी सर्वात चांगला आवाज येईल ना, त्या ठिकाणी ती बासरी पकडायची आणि ब्लो करायचं. पहिली स्टेप काय, बासरी कशी पकडायची. दुसरी स्टेप काय, बासरी ओठांना कुठे लावायची. तिसरी स्टेप काय, तिसरा लेसन, स्टेप म्हणण्यापेक्षा तिसरा लेसन म्हणजे बासरीमध्ये फुंकर मारायची. तुम्ही करा. व्हेरी नाईस. 3 लेसन झाले. 4थ्या लेसन मध्ये काय करायचं, बासरी ही पकडल्यानंतर ही पडली नाही पाहिजे. तर त्यासाठी 4था लेसन ते असं ओठांची इथे पकडायचं आणि अशी प्रॅक्टिस करायची. हा 4था लेसन बघू. आणि मग तुम्ही असं फुंकर मारू शकता. त्यानंतर 5वा लेसन आणि त्याच्या पुढचे लेसन हे सरगम शिकण्याचे असतात. तर आपण सरगम शिकायचं. सरगम मध्ये काय करतात, सरगम माहिती ना किती असतात, किती शब्द असतात सरगम मध्ये. सा रे ग म प ध नि सा. किती, 8. 7 शब्द असतात. सा रे ग म प ध नि. आपण सा लावतो ते अलंकार, आणि ते मधुर वाजलं पाहिजे किंवा चांगलं वाजलं पाहिजे म्हणून आपण काय करतो, सा रे ग म प ध नि सा, सा रे ग म ग रे सा, असं तो अलंकारिक आपण ती भाषा वापरतो.